Hello student, welcome in today's session. Today we are study about the phylum Chordata. That it is one of the phylum which is having the notochord or the structure similar to the vertebral column. आपण या आधीचे सगळे जे फायलम्स क्लासेस बघितले ते क्लासेस होते दॅट इज द नॉन कॉर्डेट्स बिलॉंग टू द नॉन कॉर्डेट्स. ओके, दॅट फायलम कॉर्डेटा हॅविंग द जनरल कॅरेक्टरिस्टिक ॲज इट इज. याचे कॅरेक्टर्स पुढील प्रमाणे आहेत. दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड इन अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ पिरियड. आपण या आधीचे जे सगळे क्लासेस बघितले होते ते होते इनवर्टिब्रेटचे किंवा नॉन कॉर्डेटचे, ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड, नर्व कॉर्ड किंवा वर्टिब्रल कॉलम अब्सेंट आहेत अशा ऑर्गॅनिझम्सचे. फायलम कॉर्डेटापासून आपण अशा ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करणार आहोत ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असतो. एक कार्टिलॅजिनस नोटोकॉर्ड, कार्टिलेज म्हणजे फ्लेक्झिबल बोन टाईप नोटोकॉर्ड त्यांच्या अर्ली एम्ब्रियो लाईफमध्ये असतो. एम्ब्रियो जेव्हा फॉर्म होत असतो तेव्हा अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफमध्ये प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इज देअर ऑन द डॉर्सल साईड. पाठीच्या वरच्या भागाला म्हणजे वरच्या साईड, शरीराच्या वरच्या भागाला वर्टिब्रल कॉलमसारखा भाग असतो, पण त्याला वर्टिब्रल कॉलम न म्हणता नोटोकॉर्ड म्हटलं जातं. म्हणजेच प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इट इज वन ऑफ द मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फायलम कॉर्डेटा. कॉर्डेट्स किंवा वर्टिब्रेट्स यांचं मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे की नोटोकॉर्ड प्रेझेन्स असणं. अर्ली लाईफ पिरियडमध्ये का असेना पण नोटोकॉर्ड प्रेझेन्स असतं. देन देर इज अ प्रेझेन्स ऑफ गिल स्लिट्स इन द फॅरेंजियल रिजन ऑर द नेक रिजन. आपण बघतोय जस्ट लाईक इन फिशेस जो हा दॅट फॅरेंजियल रिजन म्हणजे गळ्याचा जो भाग आहे, मानेचा जो भाग आहे, त्या रिजनमध्ये छोट्या छोट्या खाचा असणं ज्याद्वारे पाणी आत बाहेर करता येईल आणि गॅसेसचं डिफ्युजन करता येईल, श्वसन करता येईल फिशेसला. त्या छोट्या छोट्या खाचांना, त्या ओपनिंग्सला आपण गिल्स म्हणतो आणि त्या गिल्सवर जे पातळ पडदे आहेत त्यांना गिल स्लिट्स म्हणतो. तर कॉर्डेट्समध्ये गिल स्लिट्स आहेत नेक रिजनमध्ये किंवा फॅरेंजियल रिजनमध्ये. फॅरिंग्स गळ्याचा जो भाग आहे त्या रिजनमध्ये का आहेत, गिल स्लिट्स आहेत, गिल्सवर झाकणारे पातळ पडदे आहेत. फिशेसमध्ये गिल स्लिट असतात म्हणूनच ते पाण्यात हालचाल करू शकतात, गिल्समध्ये पाणी आत बाहेर करू शकतात. जेव्हा त्यांना पाण्याबाहेर काढलं तर हे गिल स्लिट चिटकतात आणि ऑक्सिजनच्या अभावी त्यांचा मृत्यू होतो. तर हे गिल स्लिट्स नेक रिजनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, दॅट हार्ट इज वेंट्रली प्लेस्ड. हार्ट कुठं प्रेझेंट असते, बॉडीच्या नोटोकॉर्ड असतं त्या अपोजिट साईडला. ज्या साईडला नोटोकॉर्ड आहे ती डॉर्सल साईड आणि त्याच्या अपोजिटची साईड म्हणजे वेंट्रल साईड आणि त्या साईडला हार्ट प्रेझेंट असतं. ओके, देन द प्रेझेन्स ऑफ हॉलो डॉर्सल नर्व कॉर्ड रनिंग थ्रूआउट द लेंथ ऑफ बॉडी. पूर्ण शरीर आहे, त्या शरीरभर नोटोकॉर्ड पसरलेला आहे, पण कुठल्या साईडला, डॉर्सल साईडला, पाठीमागच्या वरच्या साईडला, पाठीच्या साईडला. ओके, देन फायलम कॉर्डेटाचं डिव्हिजन 3 डिव्हिजनमध्ये होतं. दॅट 3 क्लासेसमध्ये होतं. दॅट युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड दॅट इज द कॉर्डेटा. ओके, वर्टिब्रेटा आपण ज्याला म्हणू. दॅट फायलम कॉर्डेटा इट इज डिवायडेड इंटू द 3 main classes, 3 main phylums, that is the Urochordata, Cephalochordata and the Vertebrata. Okay, and in that first we have to learn about the only subphylum Urochordata. This phylum Chordata it is divided into 3 subphylums: Vertebrata, Urochordata and Cephalochordata. That Urochordata and Cephalochordata that is again commonly called as protochordates. म्हणजे प्रायमरी जे कॉर्डेट्स आहेत त्यांना आपण प्रोटोकॉर्डेट्स म्हणू. युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटाला आपण कंबाईनली काय म्हणूयात, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटोकॉर्डेट्स. तिसरा सब फायलम आहे फायलम वर्टिब्रेटा ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम असतो. ओके, तर हे 2 क्लासेस जे आहेत युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा हे कॉर्डेटाचे मेन भाग आहेत. फर्स्ट वी हॅव टू स्टडी अबाउट द सब फायलम युरोकॉर्डेटा. नावच आहे युरोकॉर्डेटा म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्या अर्ली एम्ब्रियॉनिक पिरियडमध्ये नोटोकॉर्ड हा लार्वल स्टेजेसमध्ये प्रेझेंट असतो. ओके, तर बघा दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन म्हणजे ते फक्त आणि फक्त ओशियन वॉटर म्हणजे सागरी पाण्यात सापडतात, साल्टी वॉटरमध्ये सापडतात. अँड बॉडी इज कवर्ड बाय द टेस्ट ऑर ट्युनिक. दीज आर द लेयर्स. टेस्टा आणि ट्युनिका ह्या लेयर्स आहेत.
तर बॉडी टेस्ट आणि ट्युनिक या लेअरनी कव्हर्ड आहे आणि जी ट्युनिकाइन नावाच्या सबस्टन्सनी बनलेली आहे, म्हणून फायलम युरोकॉर्डेटा याला ट्युनिकेटा पण म्हणतात. फायलम युरोकॉर्डेटा, द ऑर्गॅनिझम्स आर फाईनली दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन. ते फक्त आणि फक्त समुद्री पाण्यात सापडतात आणि बॉडीवर 2 लेअर आहेत, टेस्ट किंवा ट्युनिक. ह्या दोन्ही लेअर ट्युनिकाइन नावाच्या सबस्टन्सनी बनतात, म्हणून ट्युनिकेट्स पण म्हणतो आपण. आणि युरोकॉर्डेटा का म्हणतो या ऑर्गॅनिझम्सला? नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेजेस. लार्वी म्हणजे अळ्या. काही ऑर्गॅनिझमच्या लाईफला खूप साऱ्या स्टेजेस असतात, जसं ते एग देतात, जसं फ्रॉग एग देतात, फिमेल फ्रॉग एग देतात, मेल फ्रॉग त्याच्यावर टेस्टोस्टेरॉन स्प्रे करतो, नंतर ते फर्टिलाइज्ड होतात. आफ्टर दे आर कन्वर्टेड इन टू लार्वल स्टेजेस. त्यांच्या अळ्यांसारखे स्ट्रक्चर होतात. त्या अळ्यांना टेल जाऊन मग हातपाय येतात, फोरलिम्स हिंडलिम्स, आणि त्याचा ॲडल्ट फ्रॉग बनतो. या सगळ्या एक्सटर्नल स्ट्रक्चर बदलण्याच्या प्रक्रियेला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो. पण या मेटामॉर्फोसिस दरम्यान जी अळीसारखी स्टेज असते, लार्वल स्टेज, त्याच स्टेजमध्ये फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. नोटोकॉर्ड इट इज प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेजेस अँड इट इज लॉस्ट ड्युरिंग द मेटामॉर्फोसिस. जेव्हा शरीराचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, मॉर्फॉलॉजिकल स्ट्रक्चर बदलत आहे, तेव्हा हा नोटोकॉर्ड विलुप्त होतो, निघून जातो, नष्ट होतो. ओके, देअरफॉर इट इज प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेजेस. नेक्स्ट, दॅट फारिंग्स हॅव्हिंग द गिल स्लिट, म्हणजेच घशाच्या किंवा नेक रिजनमध्ये गिल स्लिट्स आहेत. देन सर्क्युलेशन क्लोज टाईपचं आहे. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम इज प्रेझेंट. दॅट मीन्स सर्क्युलेटरी फ्लुइड ऑर ट्रान्सपोर्टिंग फ्लुइड, जे न्यूट्रिशन, ऑक्सिजन वगैरे पोचवतं आहे, ते फ्लुइड दॅट इज फ्लो विदिन द कॅव्हिटीज, विदिन द क्लोज स्पेसेस, दॅट इज कॉल्ड सायनसेस ऑर कॅव्हिटीज, सिलोम्स म्हणतो आपण त्याला. देअरफॉर द सर्क्युलेशन इज क्लोज्ड. There is no presence of blood vessel, therefore circulation is closed, otherwise it is open. नाहीतर ते ओपन असलं असतं. ओके, देन दॅट इथे आपण बघतोय की सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड आहे, म्हणजेच दॅट सर्क्युलेटरी फ्लुइड इट इज फ्लो विदिन द ब्लड वेसल्स, विदिन द एन्जिओन. क्लोज टाईपच्या आर्टरीज किंवा वेन्समध्ये सर्क्युलेटरी फ्लुइड वाहत आहे, म्हणजेच याला क्लोज टाईपचं सर्क्युलेशन म्हणू. अदरवाईज इट इज कॉल्ड ॲज ओपन. जर ते सायनसेसमध्ये वाहत असेल तर त्याला आपण ओपन म्हणू. सायनसेस, सिलोम्स किंवा आपण स्पेसेस म्हणतो त्यांना. तर क्लोज टाईपचं सर्क्युलेशन जसं आपल्यामध्ये प्रेझेंट आहे, आर्टरीज, व्हेन्समध्ये ब्लड वाहत आहे, क्लोज्ड ब्लड वेसलमध्ये ब्लड फ्लो होत आहे. अँड द लास्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर इज डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट इट इज थ्रू द वेरियस स्टेजेस, जस्ट लाईक द लार्वल स्टेजेस, ॲडल्ट स्टेजेस, अँड therefore the development is indirect. म्हणजेच development take many stages to form the adult organism, and the example is herdmania, salpa, diolium. These are the examples related with the phylum subphylum Urochordata, and this is the general characteristics about the phylum Chordata, which is having presence of notochord in the early embryonic life period. Heart is situated on ventral side. On the dorsal side there is a presence of notochord. Pharyngeal gill slits are present and notochord present throughout the length of that body, and they are divided into 3 subphylums. Subphylum Urochordata, subphylum Cephalochordata, both are commonly called as protochordates, and third one, that is subphylum Vertebrata. Okay, in next session we will see about the Cephalochordata and the subphylum Vertebrata. This is all about the chordates. Thank you student for today's video.